ही आपली जिओग्राफी ऑप्शनलची प्रॅक्टिस बुकलेट सिरीज आहे, ज्यामध्ये आपण रँक देणारी उत्तरे कशी असू शकतात त्याची चर्चा करतोय. बघूया आजचा प्रश्न काय आहे. सो ऑलरेडी बरेचसे आपण शॉर्ट नोटचे प्रश्न केलेले आहेत किंवा 10 मार्कर्स जे असू शकतात त्यांची पण आपण चर्चा केलेली आहे. काही 15 मार्कर्स आता आपण डिस्कस करतोय आणि त्यामध्ये अगेन हा एक PYQ आहे. जी काही वृद्ध लोकसंख्या आपल्याला वाढताना दिसते. इंटरेस्टिंगली 2024च्या UPSCच्या मेन्समध्ये सुद्धा अशाच पर्टिक्युलर थीमवर आपल्याला काही प्रश्न येताना दिसतायत. सो ही एक कन्सिस्टंट थीम आहे जिओग्राफीमध्ये किंवा लोकसंख्येच्या संदर्भात आणि त्यावर GS असेल किंवा मेन्स असेल आपल्याला अनेकदा प्रश्न अपेक्षित आहे. नाऊ प्रश्न बघूया. वृद्ध लोकसंख्येचे प्रतिकूल सामाजिक आणि आर्थिक परिणाम होतात. उदाहरणांसह स्पष्ट करा. अत्यंत सोपा प्रश्न आहे. यामध्ये एक आपण ऑलरेडी प्रश्न सुद्धा डिस्कस केला होता जेरियाट्रिक्स किंवा जरा चिकित्सा संबंधी. तशाच प्रकारचा कुठेतरी तुम्हाला हा एक प्रश्न दिसतो. तिथे जो काही कंटेंट आपण वापरलेला बाय अँड लार्ज सेम कंटेंट तुम्ही इथे सुद्धा वापरू शकता. नाऊ एक बेसिक इंट्रोडक्शन या ठिकाणी आपण करतोय. वृद्ध लोकसंख्या म्हणजे आपण कोणत्या वृद्ध लोकसंख्येला वृद्ध म्हणतोय तर साधारणतः 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या वय असेल तर त्या लोकसंख्येला आपण वृद्ध लोकसंख्या म्हणतो आणि यांचं प्रमाण जागतिक स्तरावर आपल्याला वाढताना दिसतंय. आता जागतिक स्तरावर हे लोकसंख्येचं प्रमाण का वाढतंय? सिंपल रिझन आहे. एजिंग ऑफ पॉप्युलेशन असा एक घटक असतो. एजिंग ऑफ पॉप्युलेशन म्हणजे कोणत्याही वयोगटातील लोकसंख्या जी आहे ती हळूहळू वरच्या वयोगटात जाते आणि त्यामध्ये मग आपल्याला लोकसंख्या वाढताना दिसते. लोकसंख्येचं वय वाढताना दिसतं. पण या ठिकाणी एकूण प्रजनन दर किंवा टोटल फर्टिलिटी रेट जो कमी होतोय आणि लाईफ एक्सपेक्टन्सी जी वाढते, त्यामुळे तुम्हाला वृद्ध लोकसंख्येचं प्रमाण जास्त दिसतंय. कारण की जेव्हा टोटल फर्टिलिटी रेट कमी झाला, तर जी काही बाल लोकसंख्या असेल किंवा क्रयशील गटातील लोकसंख्या आहे, ती लोकसंख्या कुठेतरी कमी झाली. लाईफ एक्सपेक्टन्सी वाढली ऑन द अदर हँड. तर लाईफ एक्सपेक्टन्सी वाढल्यानंतर ती जी काही वयोवृद्ध लोकसंख्या आहे, जी कदाचित पहिले 70 वर्ष किंवा 72 वर्ष जगत होती, ती आता कुठेतरी 85 किंवा 90 वर्ष जगते. तर आपोआप हा जो वरच्या वयोगटातला लोकसंख्येचा भाग आहे, त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यातनं काही आव्हानं आपल्यासमोर उभी झाली आहेत. भारतासमोर नाही, पण पाश्चिमात्य देश असतील, प्रगत देश आहेत, त्यांच्यासमोर ती ऑलरेडी आव्हानं सुरू झालेली आहेत. भारतासमोर सुद्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही आव्हानं येणार आहे. तर ते बघायला लागेल आपल्याला कशा प्रकारचे असतात आणि त्यालाच अनुसरून तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला दिसतोय. नाऊ इंट्रोडक्शनमध्ये मी एक खूप जेनेरिक इंट्रोडक्शन केलंय, पण तुम्ही याला पुन्हा कनेक्ट करू शकता. एक आणखी बेटर इंट्रोडक्शन जे असेल, मी 2 पॉइंट या ठिकाणी लिहून इंट्रोडक्शन आणखी चांगलं करू शकतो. ते म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट किंवा एकूण प्रजनन दराची चर्चा करा व लॉन्जिव्हिटी किंवा लाईफ एक्सपेक्टन्सी ज्याला आपण म्हणतो आयुर्मान प्रत्याशा त्याची या ठिकाणी चर्चा करा आणि हे सांगा की टोटल फर्टिलिटी रेट कमी होतंय आणि लॉन्जिव्हिटी किंवा आयुर्मान प्रत्याशा वाढते आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर वयोवृद्ध लोकसंख्येचं प्रमाण वाढताना दिसतंय आणि त्यातून खालील प्रकारची सामाजिक किंवा आर्थिक आव्हानं आपल्यासमोर निर्माण होताना दिसतात. तर अशा प्रकारचं काहीतरी एक इंट्रोडक्शन तुम्ही चूज करू शकता. नाऊ मूव्हिंग फॉरवर्ड सामाजिक परिणाम काय काय असतील ते समजून घेऊ. सामाजिक परिणामांमध्ये सगळ्यात पहिले आरोग्य सेवांवरील ताण, राईट. या संदर्भात तुम्ही हे समजून घेऊ शकता की जी काही वयोवृद्ध लोकसंख्या आहे, वयोवृद्ध लोकसंख्येच्या आरोग्य संबंधी गरजा या इतर लोकसंख्येपेक्षा वेगळ्या आहेत, राईट. सो खूप इंटेन्सिव्ह केअर युनिट्स तुम्हाला लागू शकतात किंवा हॉस्पिटलायझेशनचा रेट जो आहे वयोवृद्ध लोकसंख्येमध्ये तो जास्त असतो आणि मग त्या अनुषंगाने हॉस्पिटलचे बेड्स असतील किंवा जेरियाट्रिक्स नावाची एक ब्रांच आहे. सो यावर सुद्धा ऑलरेडी UPSCने प्रश्न विचारलेला आहे. सो प्रश्न होता की जेरियाट्रिक्स म्हणजे काय? याला मराठीमध्ये आपण म्हणतो जरा चिकित्सा. ठीक आहे. तर ही कीवर्ड येणं अपेक्षित आहे, की तुम्हाला हे सांगायला लागेल की बघा सामाजिक परिणामांमध्ये आरोग्य सेवांवर ताण वाढतोय आणि या ठिकाणी मी उदाहरण पण दिलेलं आहे की जपानमध्ये वृद्धांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे जो आरोग्य सेवांवरचा खर्च आहे, सरकारी खर्च प्रामुख्याने, यामध्ये लक्षणीय वाढ झाली. आता एक इंटरेस्टिंग तुम्ही या ठिकाणी मुद्दा ऑब्झर्व्ह करा. अलीकडेच भारताच्या सरकारने सुद्धा वयाच्या 70 पेक्षा जास्त असलेल्या नागरिकांसाठी इन्शुरन्सच्या किंवा आरोग्याच्या इन्शुरन्सच्या सुविधा सुरू केलेल्या आहेत. तर याच्या ज्या लिंक्स आहेत तुम्ही बघा, जी गव्हर्नमेंट पॉलिसी डेव्हलप होते की आपोआप ती गव्हर्नमेंट पॉलिसी डेव्हलप होत नाही.
या सर्वच्या सर्व पॉलिसी कुठेतरी कोणत्यातरी लॉजिकवर बेस्ड असतात. तर सरकारने जर अचानकपणे अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे, की बघा ह्या ज्या वृद्ध लोकसंख्या आहे, वृद्ध लोकसंख्येला आपण आरोग्याच्या सेवा दिल्या पाहिजे. तर यासाठी निर्णय तुम्हाला आलेला दिसून येतो. कारण की येणाऱ्या काळामध्ये कदाचित ही आपल्या समोरची एक मोठी समस्या असेल आणि त्यातनं कुठेतरी क्रायसिस उभा राहू नये, त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे निर्णय सरकारद्वारे घेतले गेलेले दिसतात. निश्चितच सरकारचा खर्च वाढणार आहे. दॅट इज लाइक व्हेरी वेल अंडरस्टूड. पण लॉजिक काय आहे त्या डिसिजन मागे, ते पण आपल्याला या लोकसंख्येमध्ये होणाऱ्या बदलावर दिसून येतं. कौटुंबिक संरचनेमध्ये आपल्याला बदल होताना दिसतो. वृद्ध व्यक्तींच्या काळजीसाठी पारंपरिक संयुक्त कुटुंब व्यवस्था कमी होते आणि एकत्रित कुटुंबांमध्ये आपल्याला ताण जाणवतो आहे. तर वृद्धाश्रमांची संख्या तुम्हाला यातनं वाढताना दिसते. शहरी भागांमध्ये ही जी परिस्थिती आहे, ती तुम्हाला जास्त होताना दिसते. त्यानंतर सामाजिक आणि मानसिक आव्हाने आहे. वृद्धांवर दुर्लक्ष केल्यास त्यांच्याकडे कमी लक्ष दिल्याचं एक मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये आपल्याला वाढ होताना दिसते आणि वृद्धांमध्ये नैराश्य असेल किंवा एकटेपणाची भावना जी आहे, ती सुद्धा वाढताना दिसते. युरोपच्या काही देशांमध्ये वृद्धांवर अत्याचार ही एक समस्या मागच्या काही दिवसांमध्ये समोर आलेली आहे. मानसिक आरोग्य अ, आणि त्यातून आत्महत्या वगैरे असे जे काही प्रकार आहे वृद्धांमध्ये, ते आपल्याला बऱ्या अंशी वाढताना दिसतात. पाश्चिमात्य देशांमध्ये पण वाढले, भारतामध्ये सुद्धा याचे काही अर्ली सिम्प्टम्स जे आहेत ते आपल्याला दिसतात. उत्पादकतेमध्ये घट होते. आता आर्थिक आव्हानांची जर चर्चा करायची झाली, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे उत्पादकतेमध्ये घट. आर्थिक उत्पादन त्या भौगोलिक प्रदेशाचं किंवा त्या देशाचं आपल्याला घटताना दिसतं. रिझन बिंग तुमची जी क्रयशील लोकसंख्या आहे, क्रयशील लोकसंख्येमध्ये घट झालेली आहे आणि त्यामुळे मग आर्थिक उत्पादन सुद्धा घटतंय. जी-डी-पीमध्ये कुठेतरी तुम्हाला घट होताना दिसतो. दुसरा मुद्दा या ठिकाणी पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा एक बोजा जो आहे सरकारवर, तो आपल्याला वाढताना दिसतोय आणि ही एक कंटेम्पररी थीम पण आहे. भारतामध्ये पण हा एक मुद्दा आता मागच्या काही दिवसांमध्ये आल्याचं दिसतोय. अगेन भारत सरकारने पेन्शनमध्ये काहीतरी बदल केलेले आहेत. तर त्याचा पण लिंक तुम्ही इथे कुठेतरी लोकसंख्येमध्ये होणाऱ्या बदलासोबत बघू शकता. युरोपीय देशांमध्ये खूप सारे अ, हे झालेले आहेत, बंद झालेले आहेत किंवा हडताळ झालेले आहेत, स्ट्राईक झालेले आहेत रिगार्डिंग पेन्शन स्कीम्स. ठीक आहे. का पेन्शन स्कीम एवढ्या मोठ्या प्रमाणात की फ्रान्सचं मी या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, की फ्रान्समध्ये आंदोलन झालं. पेन्शन स्कीमसाठी आंदोलन झालेले आहे. रिझन बिंग ही जी लोकसंख्या वाढते आहे आणि त्यातनं मग या ज्या पेन्शनच्या गरजा निर्माण होत आहेत, तिथनं कुठूनतरी तुम्हाला ही सगळी आंदोलनं वगैरे जी आहे, ती निर्माण होताना दिसतात. त्यानंतर याच परिस्थितीचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे तरुण पिढीवर वाढणारा आर्थिक ताण, अवलंबित्व किंवा डिपेंडन्सी या ठिकाणी डिपेंडन्सी रेशो वाढतोय. डिपेंडन्सी रेशो आपल्याला माहिती आहे काय आहे? जी काही क्रियाशील लोकसंख्या आणि त्यावर डिपेंड असलेली बाल आणि वृद्ध लोकसंख्या. जेव्हा बाल आणि वृद्ध लोकसंख्येचं प्रमाण वाढतं, तरुण जी क्रियाशील लोकसंख्या आहे, जी अर्थव्यवस्थेमध्ये भाग घेते आहे, उत्पन्न मिळवते आहे, त्यांच्यावर कुठेतरी आपल्याला ताण वाढताना दिसतो. आणि जवळ-जवळ जगाच्या पाठीवर जितकी प्रगत देश आहेत, डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, त्या सर्वच्या सर्व डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये आपल्याला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली दिसते. नाऊ नेक्स्ट पार्ट उत्तराचा. आता बघा सामाजिक आणि आर्थिक आव्हानं विचारली होती. तिथे थांबायचं आहे का नाही? वे फॉरवर्ड देणं अपेक्षित आहे. आता मी खूप डिटेलमध्ये एक-एक पॉइंट या ठिकाणी वे फॉरवर्डमध्ये दिलेला आहे. तुम्ही असाच द्यावा, गरजेचं नाहीये. एक वे फॉरवर्ड लिहा आणि वे फॉरवर्ड लिहिल्यानंतर एक सेमिसम डायग्राम आपण काढतो आणि त्यातनं मग 4-5 पॉइंट जे आहे वे फॉरवर्डचे ते लिहून घ्या. दॅट शुड बी सफिशियंट. त्याने सुद्धा तुमचं उत्तर जे आहे ते परफेक्ट होतंय. वे फॉरवर्डमध्ये काय-काय असू शकतं? आरोग्य आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा आपण केल्या पाहिजे. जेरियाट्रिक सारखे जे काही मेडिसिनच्या ब्रांचेस आहेत, त्यांच्यामध्ये आपण जास्त जागा निर्माण केल्या पाहिजे. त्याला आपण सुदृढ केलं पाहिजे. आर्थिक सहभाग, प्रोत्साहन आपण दिलं पाहिजे. एक सिल्व्हर डिव्हिडंडची कन्सेप्ट आहे. ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, की ही जी काही वयोवृद्ध लोकसंख्या आहे, वयोवृद्ध लोकसंख्येला तुम्ही क्रयशील लोकसंख्येचा एक भाग बनवू शकता. त्यांना एक स्किलिंग करू शकता. त्यांना सोयीच्या अशा ज्या काही स्किल्स असतील, त्या स्किल सेट देऊन तुम्ही त्यांना अर्थव्यवस्थेचा एक भाग बनवू शकता. तसंच एक आपण काहीतरी करू शकतो. त्यानंतर पेन्शनमध्ये सुधारणा आणि सामाजिक सुरक्षा योजनांची पुनर्रचना. आता ही एक लाँग टर्म आहे. कोणत्याही देशामध्ये भारतासारख्या देशांनी आधीच ही पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे. हे अँटिसिपेशन असलं पाहिजे आपलं, की येणाऱ्या दिवसांमध्ये पेन्शनच्या गरजा जास्त असतील, सामाजिक सुरक्षेच्या ज्या योजना आहेत, म्हणजेच आरोग्याच्या वगैरे किंवा अन्न सुरक्षा संबंधी ज्या योजना आहेत, त्यांच्यावर कदाचित ताण पडू शकतो आणि त्याचं जे काही नियोजन आहे ते आतापासून करणं गरजेचं आहे. आता हे नियोजन राजकीय स्तरावर किंवा सरकारच्या स्तरावर तर झालंच पाहिजे. पण हे नियोजन
प्रामुख्याने वैयक्तिक स्तरावर सुद्धा झालं पाहिजे. म्हणजे इथे तुम्ही आणखी एक पॉइंट लिहू शकतो, की जितकीही लोकसंख्या आहे आपली, ती लोकसंख्या फायनान्शियली लिटरेट असली पाहिजे. आर्थिक दृष्ट्या ती एज्युकेटेड असली पाहिजे आणि ही जी फायनान्शियल लिटरसी आहे, फायनान्शियल लिटरसीमधनं मी काय करेल, की माझं भविष्य मी स्वतः नियोजन करेल. मी एन्शुअर करेल, की भविष्यामध्ये माझं पेन्शन आहे किंवा जे काही हेल्थचे वगैरे इश्यूज मला येतील, त्या सगळ्या संबंधी माझ्याजवळ कुठलीतरी एक जमापुंजी आहे, जी मी पुढे खर्च करू शकते. तर ही फायनान्शियल लिटरसी या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये वाढणं अत्यंत आवश्यक आहे. सरकारच्या काही स्कीम्स ऑलरेडी आलेल्या आहेत. तर गव्हर्नमेंटच्या स्कीमचा तुम्ही या ठिकाणी एक हवाला देऊ शकता, की अशा-अशा प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम ज्या आहेत भारत सरकारने आणलेल्या आहेत पेन्शनच्या संदर्भात. एखाद उदाहरण द्यायचं झालं तर अटल पेन्शन योजना म्हणून तुम्ही एक योजना या ठिकाणी कोट करू शकता. कौटुंबिक आधार प्रणाली मजबूत करणं हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असेल. कारण की अल्टिमेटली तुमची फॅमिली आणि तुमचे जे काही सोशल सर्कल आहे यातनं तुम्हाला जो एक सहारा मिळतो, तो सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि वृद्ध अ, असल्यानंतर जो एक एकटेपणा असेल किंवा त्या संबंधीचे जे काही मानसिक आजार आपल्याला निर्माण होतात, त्यावर कोप अप करण्यासाठी अशा प्रकारची एक सामाजिक प्रणाली असणे अत्यंत महत्त्वाची आहे. ही आता कुटुंबाच्या स्तरावरच असणे गरजेचं नाहीये. यामध्ये आपण प्रामुख्याने सरकार स्वतः किंवा एन-जी-ओजच्या मदतीने आपण या ठिकाणी अनेक उपक्रम राबवू शकतो. तर अशा प्रकारचे तत्सम वे फॉरवर्ड जे आहे तुम्ही लिहू शकता. सो हा होता आणखी एक प्रश्न. भेटूया नेक्स्ट क्वेशनमध्ये. थँक